अगं प्रिया, कुठे आहेस? तुला तयार व्हायला किती वेळ लागतो गं? तुम्ही बायका एकदा मेकअप करायला बसला ना, तर इतका वेळ लावता की तो कार्यक्रम तिकडे संपून जाईल. पण तुमचा मेकअप काही होणार नाही. इकडे नवरा वाट पाहता पाहता कंटाळून जातो, हे कसे समजत नाही? पटकन तयार हो बरं, सुहास आपल्या बायकोला म्हणाला. प्रिया म्हणाली, हो हो, 5च मिनिटे थांबा, मी आले. तुम्हा पुरुषांचे काय? तुम्हाला तर फक्त शर्ट पॅन्ट तर घालायची असते की झाले तुम्ही रेडी. हे पहा, मी आले. सुहास म्हणाला, अरे वा प्रिया, तू तर ह्या रेड कलरच्या साडीत काय सुंदर दिसतेस गं. प्रिया म्हणाली, थँक्यू सुहास. बरं आता चला पटकन, आपल्याला लग्नाला जायला उशीर होतोय. आणि आपला मुलगा सोनूसुद्धा तयार झाला आहे. किती क्यूट दिसतो माझा सोनू. सुहास म्हणाला, बरं प्रिया, तू आईचे जेवण बनवून ठेवले आहेस ना? कारण आपल्याला रात्री घरी यायला उशीर होईल. प्रिया म्हणाली, मी आईचे जेवण बनवून ठेवले आहे. कारण रात्री उशिरा येऊन स्वयंपाक बनवणे माझ्याच्याने काही होणार नाही. मी स्वयंपाक खोलीत पायही ठेवणार नाही. त्यामुळे मी सगळा स्वयंपाक बनवला आहे. आणि मी इतर खोल्यांना कुलूप लावले आहे, अगदी किचनलाही. जेणेकरून आपण घरात नाही म्हटल्यावर किचनमध्ये आपल्या मागे कोणी काही बनवून खाऊ नये म्हणून. सुहास म्हणाला, हो प्रिया, तू अगदी बरोबर बोलत आहेस. आणि ऐक, आईला जाऊन सांग की आपण लग्नाला जात आहोत. त्यामुळे रात्री उशिरा येणार आहोत, तर जागू नकोस म्हणूनही सांग. नाहीतर उगाच ती आपली वाट पाहत राहील. ओके सुहास, मी आईंना सांगेन सर्व काही. असे बोलून प्रिया सासूच्या म्हणजे सरिताताईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली, सासूबाई काय करत आहात? सरिताताई म्हणाल्या, काही नाही गं, बोल. प्रिया म्हणाली, आम्ही दोघे सोनूला घेऊन लग्नाला चाललो आहोत. सरिताताई म्हणाल्या, सुनबाई, इतक्या सकाळी सकाळी जाणार आहात का? प्रिया म्हणाली, हो, पण तुम्ही काळजी करू नका. मी तुमचे 3 वेळचे जेवण डायनिंग टेबलवर वाढून झाकून ठेवले आहे. तुम्ही घेऊन खा. ठीक आहे सुनबाई. प्रिया म्हणाली, आणि हो, आम्हाला रात्री यायला उशीर होईल, त्यामुळे तुम्ही आमची वाट पाहत बसू नका. जेवण वगैरे करून आरामात झोपा. सरिताताई म्हणाल्या, खूप रात्र होईल का तुम्हाला? प्रिया म्हणाली, अवघड आहे. तेच तर बोलते ना मी, आम्हाला उशीर होईल म्हणून. रात्रीचे जेवणसुद्धा बनवून ठेवले आहे. कारण रात्री घरी परत येईन तेव्हा मला काही स्वयंपाक बनवणे शक्य होणार नाही. एवढे बोलून प्रिया सुहास आणि सोनूसोबत गाडीमध्ये बसून निघून गेली. सरिताताई फक्त एकट्याच खोलीमध्ये बसून राहिल्या. त्या रडवेल्या आवाजात म्हणाल्या, काय नशीब आहे माझे. मुलगा सून नेहमी फिरायला जातात आणि मला काही विचारत नाहीत की आई तूही येतेस का? तुझ्याही काही इच्छा असतील, पण नाही. बरं, त्यांना मला त्यांच्यासोबत कुठे घेऊन जायचे नसेल तर ठीक आहे, पण घरात TV आहे, तो पाहण्याचीही मला मुभा नाही. कुठेही जाताना घराला बाहेरून कुलूप लावून जातात. मला एकटीला घरात असे कोंडून जाताना त्यांना काहीच कसे वाटत नसेल. काही वेळाने सरिताताईंना भूक लागली, त्यामुळे त्या त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. सोन्याने सांगितलेले होते की तिने त्यांच्या जेवणाचे ताट डायनिंग टेबलवर ठेवले आहे. पण सरिताताईंनी पाहिले तर डायनिंग टेबलवर जेवणाचे ताट नव्हते, तर ते टेबलच्या खाली ठेवले होते. ते वाढलेले ताट घेऊन सरिताताई जेवायला बसल्या, कारण त्यांना खूप भूक लागली होती. त्यांनी ताटात पाहिले तर सोन्याने 3 लहान लहान चपात्या आणि अर्धी वाटी नुसती शिजवलेली डाळ ठेवली होती. तिला फोडणी देण्याचे कष्टसुद्धा तिने घेतले नाही. हे जेवण पाहून सरिताताईंच्या डोळ्यात पाणी आले. सून म्हणाली होती, तिने मला 3 वेळचे जेवण वाढून ठेवले आहे. त्यामुळे त्या हॉलमध्ये इकडे तिकडे पाहतात की आणखी कुठे एखाद्या कोपऱ्यात तिने ताट ठेवले असेल म्हणून, पण तिथे काही नव्हते. सरिताताईंनी सकाळपासून चहासुद्धा घेतला नव्हता, कारण त्यांची सून सकाळी 8 वाजताच गेली होती. तिने सासूला चहासुद्धा विचारला नव्हता आणि 3 टाईम जेवणाच्या नावाखाली फक्त 3 चपात्या आणि अर्धी वाटी शिजवलेली डाळ होती. त्या वाटीतील डाळीत मीठही नव्हते, त्यामुळे ती डाळ त्यांना घशाखाली उतरत नव्हती. त्यामुळे सरिताताईंनी कशीबशी अर्धी कोरडी चपाती खाल्ली आणि पुन्हा ते ताट झाकून ठेवले. चहा पिण्याची इच्छा झाली होती, त्यामुळे सरिताताई किचनकडे गेल्या, पण तिथे गेल्यावर त्यांना किचनला कुलूप लावलेले दिसले. सरिताताईंनी पाहिले तर प्रियाने घरातील इतर खोल्यांना सुद्धा कुलूप लावले होते. आज सरिताताईंनी सकाळपासून 1 कप
चहासुद्धा प्यायल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांचे डोके दुखत होते. बाहेर जाताना आपल्या सासूला 1 कप चहा तरी बनवून द्यावा असा विचारही तिच्या मनात आला नव्हता. सरिताताई हॉलमध्ये इकडे तिकडे फिरत होत्या आणि त्यांना आठवले की जेव्हा तिची सून राखी पौर्णिमेला माहेरी चालली होती, तेव्हा पण तिने असेच 1 चपाती आणि शिजवलेली डाळ ठेवून गेली होती आणि जाताना म्हणाली होती की आई हे खाऊन घ्या, मी माहेरी चालले आहे, संध्याकाळपर्यंत परत येईन. सरिताताईंनी विचारले, सुनबाई तू तुझ्यासाठी जेवण बनवले नाहीस का? प्रिया म्हणाली, आई मी तर माहेरी चालली आहे, त्यामुळे माझे जेवण तिकडेच होईल. असे बोलून प्रिया माहेरी निघून गेली. जेव्हा त्या दुपारी जेवायला बसल्या तेव्हा सरिताताईंना ती चपाती आणि शिजवलेली डाळ खावीशी वाटली नाही. त्यामुळे त्यांनी विचार केला की किचनमध्ये जाऊन दाल फ्राय आणि बटाट्याची भाजी बनवावी, जेणेकरून तोंडाला चव येईल. त्या किचनमध्ये गेल्या आणि डाळ फ्राय आणि बटाट्याची भाजी बनवली आणि पोटभर जेवण केले. आज बऱ्याच दिवसातून मनसोक्त जेवल्यामुळे त्यांचे मन तृप्त झाले होते. माहेरी जाताना त्यांच्या सुनेने त्यांना किचनच्या सिंक्समधील खरकटी भांडी घासायला सांगितले होते. त्यामुळे सरिताताईंनी पटकन जेवण केले आणि सर्व भांडी घासली. त्या मनात म्हणाल्या, मला जेवायला फक्त 1 चपाती देते आणि ढिगाऱ्याने भांडी घासायला देते. भांडी घासल्यानंतर त्यांनी स्वयंपाक बनवताना घेतलेल्या कांदा आणि बटाट्याच्या साली बाल्कनीतून बाहेर रोडवर फेकल्या, जेणेकरून सुनेला संशय येऊ नये की त्यांनी किचनमध्ये काहीतरी बनवून खाल्ले आहे. पण जेव्हा संध्याकाळी प्रिया माहेरहून आली तेव्हा ती सरळ स्वयंपाक खोलीत गेली आणि सर्व पदार्थ वस्तू लक्षपूर्वक निहाळू लागली आणि सासूला मोठ्या आवाजात म्हणाली, आई आई तुम्ही किचनमध्ये काही बनवले तर नव्हते ना? सरिताताई म्हणाल्या, तू स्वतः मला जेवण वाढून गेली होतीस तर मग मी का काही बनवेन? प्रिया म्हणाली, पण आई किचनमध्ये 2 बटाटे 2 कांदे आणि 1 टोमॅटो कमी का आहे? सरिताताई घाबरून म्हणाल्या, तुला कसे समजले सूनबाई? प्रिया म्हणाली, आई मी बाहेर जाताना सर्व काही मोजून गेले होते. सरिताताई आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या, काय? आजपर्यंत आपल्या घरामध्ये कोणीच बटाटे कांदे टोमॅटो मोजले नाहीत किंवा इतर कोणत्याही वस्तू मोजल्या नाहीत, मग तू का मोजलेस? सासूचे बोलणे ऐकून प्रिया सासूकडे एकटक पाहू लागली. त्यामुळे त्या पुढे म्हणाल्या, त्या आपल्या शेजारच्या देसाईबाई आहेत ना, त्या बटाटे आणि कांदे घ्यायला आल्या होत्या. म्हणाल्या भाजीला काहीच नाही, त्यामुळे मग मीही दिले त्यांना कांदे आणि बटाटे. प्रिया म्हणाली, खरंच शेजारच्या काकू घेऊन गेल्या की तुम्ही काहीतरी बनवून फस्त केले आहे? सरिताताई म्हणाल्या, अगं मी खरेच बोलते सूनबाई, मी काहीही बनवले नाही. प्रिया म्हणाली, आई मी उद्याच त्या देसाई काकूंना विचारते. सरिताताई घाबरत म्हणाल्या, ठीक आहे विचार. प्रियाने फ्रीज उघडला आणि म्हणाली, मी फ्रीजमध्ये सोनूसाठी 1 वाटी दही ठेवले होते, ते सुद्धा गायब आहे. आणि हे काय, ह्या पाकिटामध्ये 10 पापड होते, त्यातील 5 पापड कमी आहेत, म्हणजे तुम्ही एकटीने 5 पापड खाल्ले? सरिताताई म्हणाल्या, मला थोडीशी भूक लागली होती त्यामुळे मी पापड खाल्ले आणि तू तर आज मला फक्त 1 चपाती देऊन गेली होतीस. मला सांग, 1 चपातीने पोट भरते का? खरे तर जेव्हा सून तिच्या माहेरी गेली होती तेव्हा सरिताताईंनी त्यांना एकटीला घरात बसून कंटाळा येतो म्हणून त्यांच्या जवळच्या मैत्रिणींना घरी बोलावून घेतले होते. रिकामे घर त्यांना खायला उठायचे, त्यामुळे जेव्हा त्यांच्या मैत्रिणी घरी आल्या तेव्हा सरिताताईंनी त्यांनासुद्धा थोडेफार खायला दिले होते. त्यामुळे त्या सर्वांनी मिळून 5 पापड खाल्ले होते आणि सुनेला वाटत होते की सासू एकटीच सर्व खाते. जर त्यांनी सुनेला सांगितले असते की तू बाहेर गेल्यावर मी माझ्या मैत्रिणींना घरी बोलावले तर प्रियाने सासूचे जगणे मुश्किल केले असते. प्रिया म्हणाली, आई मला सांगा, ह्या वयात कोणी असे बकासुरासारखे जेवण करते का? खरे तर म्हातारपणात हलके जेवण करायला हवे, जेणेकरून शरीर व्यवस्थित राहू शकेल. आता यापुढे तुम्ही किचनमध्ये कशालाही हात लावताना आधी मला विचारत जा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. आणि एक, शेजारच्यांना कांदा टोमॅटो देण्याआधी मला एकदा तरी फोन करून विचारायचे ना? ठाऊक आहे का कांदा टोमॅटो किती महागले आहेत? आता मी सुहासला सांगून किचनला दरवाजा लावून घेते, जेणेकरून मी घरात नसताना कोणी माझ्या मागे स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी काही बनवून खाऊ शकणार नाही.
पैसे तर आमचे खर्च होतात ना. त्यानंतर जेव्हा केव्हा सून कुठे बाहेर जायची तेव्हा किचनला कुलूप लावून जायची आणि आजसुद्धा प्रियाने किचनला कुलूप लावले. त्यासोबतच घरातील इतर खोल्यांनासुद्धा कुलूप लावले होते. एवढेच काय, पण तिने घराबाहेरसुद्धा कुलूप लावून सासूला घरात बंद करून लग्नाला निघून गेली होती. मुलगा तर सुनेची भाषा बोलत होता, त्यामुळे ती त्याला काही सांगू शकत नव्हती. तो लग्नानंतर परका झाला होता. सरिताताईंना बसून बसून कंटाळा आला होता, त्यामुळे आराम करावा म्हणून त्या आपल्या खोलीत गेल्या. तेवढ्यात त्यांची नजर मोबाईलवर पडली. आपल्या भजनी मंडळाच्या मैत्रिणींना फोनवर बोलावे म्हणून त्यांनी आपल्या 2-3 मैत्रिणींना फोन लावला, पण एकीनेही फोन उचलला नाही आणि नाही आजकाल त्यांच्या कोणत्याही मैत्रिणीचा त्यांना फोन यायचा. याआधी तर दर 2-3 दिवसांनी त्या आपल्या मैत्रिणींना बोलून आपले मनावरचे ओझे हलके करत होत्या. त्यामुळे त्यांचा दिवससुद्धा चांगला जायचा. पण आज त्या सतत आपल्या मैत्रिणींना फोन लावत होत्या, पण त्यांच्या मैत्रिणींपैकी एकीनेही त्यांचा फोन घेतला नाही. त्यामुळे त्या मनात म्हणाल्या, काय झाले आहे? उषा, ममता, अलका माझा फोन का घेत नाहीत? आणि 2-3 दिवसांपासून त्याही मला फोन का करत नाहीत? त्या सर्वजणी मला विसरल्या असतील का? त्यानंतर सरिताताई बाल्कनीत येऊन बसल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या विचार करत होत्या की मुलाने मला पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे घरामध्ये कैद करून ठेवले आहे, पण त्यांना हे का कळत नाही की ते दोघे माझ्यासोबत असे का वागत आहेत? का मला त्यांच्या घराला पहारा म्हणून ठेवले आहे? मी अगदी धडधाकट आहे, चालू फिरू शकते. मला माझ्या घरात कुठेही जाण्या-येण्यासाठी मुलांची परमिशन का घ्यावी लागते? ना मी कुठे बाहेर जाऊ शकते, ना घरामध्ये माझ्या खोलीशिवाय दुसऱ्या कोणत्या खोलीत जाऊ शकते. मलाच पहारा का लावला आहे त्यांनी? मी कोणाला मोकळ्या मनाने 2 शब्दसुद्धा बोलू शकत नाही. विचार करता करता दुपार झाली. सरिताताईंना खूप भूक लागली होती, त्यामुळे नाईलाजाने त्यांनी डायनिंग टेबलवर ठेवलेले जेवणाचे ताट घेतले आणि जेवण केले. शिजवलेली डाळ थोडीशी आंबट झाली होती, पण तरीही सरिताताई असे जेवत होत्या जणू काही त्यांच्या ताटात खूप सारे पक्वान्न वाढून ठेवले आहेत. जेवण केल्यानंतर त्या तशाच एकट्या उदास बसल्या. सरिताताईंचे डोके दुखत होते, त्यामुळे त्या डोक्याला बाम लावतात आणि आपल्या खोलीमध्ये जाऊन आराम करतात. रात्र झाली होती. सरिताताईंना दरवाजा उघडण्याचा आवाज आला. सोनूच्या रडण्याचाही आवाज आला. सरिताताईंना समजले की त्यांचा मुलगा आणि सून घरात आले आहेत. त्यांना वाटते की मुलगा किंवा सून घरी आल्यावर आईच्या खोलीत येऊन एकदा तरी विचारतील की आई तू कशी आहेस? जेवण केलेस की नाही? आई दिवसभर घरात एकटी होतीस, कंटाळी असशील ना? पण आईची अशी विचारपूस करण्यासाठी त्यांचे आपल्या आईवर प्रेम असावे लागते. तिकडे सुहास प्रियाला म्हणाला, प्रिया प्लीज मला 1 कप चहा बनवून दे, खूप थंडी वाजत आहे. तो पुढे म्हणाला, आणि 1 कप चहा आईसाठी सुद्धा बनव. प्रिया म्हणाली, अरे आई झोपल्या असतील आणि इतक्या रात्री म्हाताऱ्या माणसाला चहासाठी कोणी उठवते का? सुहास म्हणाला, अगं तू चहा बनवून दिलास तर आई झोपलेली असली तरीसुद्धा उठून बसेल. प्रिया म्हणाली, अरे पण त्यांना बळजबरीने चहा पाजण्याची काय गरज आहे? तू उगीचच आईंची काळजी करतोस. हे बघ, मी फक्त तुझ्यासाठी चहा बनवून आणते. दूध शिल्लक आहे की नाही तेही पाहावे लागेल. सोनूला सुद्धा दूध द्यायचे आहे, त्याला भूक लागली होती म्हणूनच तो रडतोय. सुहास म्हणाला, बरं ठीक आहे, आता पटकन माझ्यासाठी चहा घेऊन ये. प्रिया किचनमध्ये गेली आणि तिने सुहाससाठी 1 कप चहा बनवून आणला. तेव्हा दारावरची बेल वाजली. आता कोण आले असे बोलून सुहासने जाऊन दरवाजा उघडला तर समोर शेजारच्या उषा काकूंची मुलगी म्हणजे पूजा होती. सुहास तिला म्हणाला, पूजा काय गं, रात्रीचे 9 वाजले आहेत आणि तू इथे? काही प्रॉब्लेम आहे का? पूजा म्हणाली, हो दादा, त्याचे काय आहे ना. आई मला सारखी फोर्स करत होती की बाजूच्या सरिता काकी कशा आहेत, त्यांची तब्येत कशी आहे हे जाऊन चौकशी कर. आई बराच वेळ त्यांना फोन ट्राय करत होती, पण सरिता काकींनी फोन घेतला नाही. त्यामुळे आईने मला त्यांची चौकशी करण्यासाठी पाठवले आहे. बरं दादा, तू सांग सरिता काकी कशा आहेत? आणि मी सकाळपासून 2-3 वेळा येऊन गेल्या, तुमच्या घराला कुलूप होते. तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का? सुहास म्हणाला, हो पूजा, मी माझ्या एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. लग्न दुपारचे होते, लांबचा प्रवास करून आलो आहे, त्यामुळे खूप थकलो आहे. पूजा म्हणाली, सरिता काकी सुद्धा लग्नाला आल्या होत्या का तुझ्यासोबत? सुहास म्हणाला, नाही,
आई घरीच होती. आम्ही बाहेरून कुलूप लावून गेलो होतो. हे ऐकताच पूजा चकित झाली आणि म्हणाली, दादा तुम्ही काकींना घरामध्ये बंद करून का गेला होतात? आणि आजकाल काकी भजनाला सुद्धा येत नाहीत. सुहास म्हणाला, हे बघ पूजा, तुला आईला भेटायचं असेल तर जाऊन भेट. उगाच मला प्रश्न विचारू नकोस, कारण मी खूप थकलो आहे. मला आराम करायचा आहे. पूजा म्हणाली, ठीक आहे दादा, मी काकींना जाऊन भेटते. असे बोलून पूजा सरिताताईंच्या खोलीत गेली. तेव्हा सुहास पुटपुटला, शेजारी आहेत तर शेजाऱ्यांसारखे राहावे. आपापल्या हद्दीत राहणार नाहीत हे शेजारी, पण ह्या लोकांना सवय असते दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक खुपसण्याची. अरे आमचे घर आहे, आम्हाला वाटले तर आम्ही कुलूप लावू किंवा तसेच मोकळे सोडून जाऊ. यांना काय करायचे आहे? तेवढ्यात प्रिया म्हणाली, काय झाले, कोणाशी बडबड करत आहात? सुहास म्हणाला, अगं ती पूजा आली आहे. या शेजाऱ्यांनी तर माझे जगणे मुश्किल केले आहे. प्रिया ही म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. जेव्हा पाहावे तेव्हा तोंड घेऊन घरी येतात. कधी टोमॅटो घ्यायला येतात तर कधी कांदे मागायला येतात, कधी काकी काकी करत येतात. अरे सुहास, हिची आई आणि आपल्या आई दोघी मैत्रिणी आहेत म्हणून काय जेव्हा मनाला येईल तेव्हा असे घरी येणार आहेत का? इथं काय रात्री लोकांच्या घरी जाऊ नये एवढाही सेन्स नाही या लोकांना. तिकडे पूजा सरिताताईंच्या खोलीमध्ये गेली आणि म्हणाली, काकी कशा आहात? सरिताताई अंथरुणातून उठत म्हणाल्या, अगं पूजा बाळा, तू एवढ्या रात्री का आली आहेस? पूजा म्हणाली, हो काकू, बरेच दिवस झाले तुम्ही दिसल्या नाहीत ना. आईने तुम्हाला अनेकदा फोन लावला पण तुमचा फोनच लागत नव्हता. सरिताताई म्हणाल्या, हो बाळा, कोणास ठाऊक माझ्या फोनला काय झाले आहे. मी सुद्धा कितीतरी वेळा सर्व मैत्रिणींना फोन लावत होते, पण कोणालाही फोन लागत नव्हता आणि ना मला कोणाचा फोन आला. पूजा म्हणाली, ठीक आहे काकी, तुम्ही मला तुमचा फोन दाखवा. सरिताताईंनी पूजाला त्यांचा मोबाईल दिला. तेव्हा मोबाईल चेक केल्यानंतर पूजा म्हणाली, काकी, तुमच्या फोनमध्ये तर तुमच्या भजनी मंडळातील सर्व मैत्रिणींचे नंबर ब्लॉक केले आहेत. ना तुम्ही त्यांना फोन लावू शकता आणि ना ह्या नंबरवर कोणाचा फोन येऊ शकतो. पण हे कोणी केले असेल? सरिताताई म्हणाल्या, 2-3 दिवसांपूर्वी जेव्हा मी बाथरूममध्ये गेले होते तेव्हा माझी सून खोलीमध्ये आली होती आणि माझा फोन चेक करत होती. मी बाहेर आल्यावर पाहिले तेव्हा ती गडबडीने फोन ठेवून खोलीबाहेर निघून गेली. बहुतेक हे काम तिचेच असेल. पूजा म्हणाली, पण काकी, वहिनीला तुमचा काय त्रास आहे? सरिताताई म्हणाल्या, बहुतेक तिला मी भजनी मंडळामध्ये गेलेले किंवा माझ्या मैत्रिणींशी गप्पा मारलेले सहन होत नसेल. तिला नेहमी असे वाटते की मी ह्या 4 भिंतीच्या आत गुदमरत राहावे. हे ऐकताच पूजा म्हणाली, मग काकी, तुम्ही दादाला का सांगत नाही? सरिताताई म्हणाल्या, जर मुलगा चांगला असता तर मग सून सुद्धा लायकीत राहिली असती. तिची हिंमत झाली नसती मला काहीही बोलण्याची. असो, पण जर आपलेच नाणे खोटे आहे तर मग त्या बिचारीला बोलून तरी काय फायदा? मला ह्या घरात असेच मन मारून जगावे लागते. बरं ते जाऊ देत, तू काही खाणार आहेस का? पूजा म्हणाली, काहीही नको काकी, मी जेवण करून आले आहे. बरं काकी, तुम्हाला ठाऊक आहे का, माझी आई काही दिवसांपूर्वी वृंदावन फिरून आली आहे. तिने तुम्हाला अनेकदा फोन लावला होता पण तुमचा फोन लागला नाही. मग आईने सुहासदादाला फोन लावला, त्यानेही फोन घेतला नाही. मग एकदा सोसायटीच्या गेटजवळ सुहासदादा दिसला तेव्हा आईने त्याला तुमच्याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की आईची तब्येत ठीक नाही, तिला ताप आला आहे. बहुतेक त्यामुळेच ती फोन उचलत नाही. आई जास्त चालू फिरू शकत नाही, त्यामुळे आईने ती काही वृंदावनला जाणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे मग आई तिच्या मैत्रिणींसोबत गेली. सरिताताई म्हणाल्या, कोणास ठाऊक सुहास खोटे का बोलला. तो मला याबद्दल काहीच बोलला नाही आणि मला तर ठाऊकसुद्धा नव्हते की सर्वजण वृंदावनला चालले आहेत. काकी, आईने तुम्हाला खूप वेळा फोन केला आणि आज आईला राहावले नाही, त्यामुळे तिने मला तुमच्याकडे पाठवले. ती म्हणाली, जाऊन तर बघ सरिता काकी कशा आहेत. आजकाल मंदिरात सुद्धा येत नाहीत. तिला खूप काळजी वाटत होती तुमची. सरिताताई म्हणाल्या, आता काय सांगू, हे दोघे कुठे बाहेर चालले तर घराला बाहेरून कुलूप लावून जातात. आज पण सकाळीच दोघे मला घरात बंद करून गेले होते. मी जर काही बोलले तर सकाळी सकाळी गोंधळ झाला असता, त्यामुळे तोंड बंद करून राहावे लागले. माझा मुलगा, सून हा सुद्धा विचार करत नाहीत की आईला त्यांच्या अशा वागण्याचा किती त्रास होत असेल. त्यांना असे कधीच वाटत नाही की आई म्हणजे घराला पहारा देणारी कोणी चौकीदार आहे का? तिला कुठे बाहेर फिरावेसे वाटत नसेल का?
आपल्या मैत्रिणींशी गप्पा माराव्याशा वाटत नसतील का? पूजा म्हणाली, काकी जास्त विचार करू नका, तुम्हाला त्रास होईल. बरं काकी, मी तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायला आली आहे. त्याचे काय आहे ना, सर्वजण नवीन वर्षाची पार्टी सेलिब्रेट करत आहेत. त्यामुळे मंदिरामध्ये जेवढ्या भजनी मंडळाच्या बायका आहेत त्या सर्वजणींनी अयोध्येला जाण्याचा प्रोग्राम बनवला आहे. सरिताताई म्हणाल्या, काय अयोध्येला? मला सुद्धा प्रभू श्रीरामाचे दर्शन करायचे होते. त्या सर्वजणी कधी जाणार आहेत? पूजा म्हणाली, कागे आजच, आणि तिथून हनुमान गढी दर्शन आणि गोमती नदीमध्ये स्नान करणार आहेत. खूप मजा येईल. सरिताताई नाराज होऊन म्हणाल्या, पण मी जर मुलाला आणि सुनेला याबद्दल विचारले तर मुलगा कमी पण सून जास्त रागाला जाईल. जर तिकिटाचे पैसे मागितले तर ते दोघेही माझ्यावर ओरडतील. पूजा म्हणाली, काकी तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या सर्व मैत्रिणींनी मिळून तुमचे तिकीट काढले आहे. आणि हो, असेही होऊ शकते की अयोध्येमधून इतर ठिकाणी सुद्धा फिरायला जायचे ठरवू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमचे गरम कपडे सोबत घ्या, कारण थंडी खूप आहे. पहाटे 4 वाजता बस येणार आहे. सर्व मैत्रिणी मिळून तिथे खूप मजा करा आणि तुमच्या आयुष्यातील नवीन वर्ष साजरे करा. सरिताताई हे ऐकून हसू लागतात. त्यांना वाटते की जणू काही आज बऱ्याच दिवसानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले होते आणि त्या त्यांच्या तयारीला लागतात. त्यानंतर पूजा तिच्या घरी निघून जाते आणि सरिताताई खोलीमध्ये बसून पटापट आपली पॅकिंग करतात. शॉल, हँड ग्लोव्ज, स्वेटरही बॅगेत ठेवतात. त्यांना वाटते की वाटेत हलक्या फुलक्या भुकेसाठी थोडीशी मठरी आणि लाडू बनवून घ्यावेत. मठरी आणि लाडू बनवण्यासाठी त्या किचनमध्ये गेल्या तेव्हा साजूक तुपाचा सुगंध घरभर पसरला होता. प्रिया तिच्या खोलीमध्ये झोपली होती. अचानक सोनूच्या रडण्याच्या आवाजाने ती झोपेतून जागी झाली. तेव्हा तिलाही तुपाचा वास आला. एवढ्या रात्री सासूबाई किचनमध्ये काय करत आहेत? आज रात्री प्रिया चहा बनवल्यानंतर स्वयंपाक खोलीला कुलूप लावायला विसरली होती. ती मनात म्हणाली, आज माझा तुपाचा डबा ही बाई संपवून टाकेल. हा विचार करून तिने सुहासलाही झोपेतून उठवले आणि किचनमध्ये गेली आणि सासूला म्हणाली, आई, तुम्ही इतक्या रात्री किचनमध्ये काय करत आहात? आणि तुमच्या बॅगा भरून का ठेवल्या आहेत? तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का? सरिताताई म्हणाल्या, सुनबाई, आता काही तासातच मी अयोध्येला जाण्यासाठी निघणार आहे. मंदिरातर्फे सर्व भजनी मंडळाच्या महिला जात आहेत, त्यामुळे मीही त्यांच्यासोबत चालले आहे. प्रिया म्हणाली, म्हणजे हेच सांगण्यासाठी आली होती तर ती पूजा इथे. तरीच मी विचार करत होते की पूजा अचानक एवढ्या रात्री का आली आहे. सरिताताई म्हणाल्या, सुनबाई, त्यासाठीच हे लाडू आणि मठरी बनवत आहे. प्रिया म्हणाली, तुमचे डोके ठिकाणावर आहे का? मी काही बोलत नाही म्हणून तुम्ही आमचा फायदा उचलत आहात का? तूप किती महाग आहे हे ठाऊक आहे का तुम्हाला? सरिताताई म्हणाल्या, मला सगळ्या वस्तूंच्या किमती माहिती आहेत आणि हेही चांगले ठाऊक आहे की तिथले सर्व सामान मी माझ्या नवऱ्याच्या पेन्शनमधून आणते. त्यामुळे तू मला सांगू नकोस. सासू सुनेमध्ये तू तू मी मी सुरू होती. त्यामुळे सुहास देखील तिथे आला आणि म्हणाला, तुम्ही दोघी पहाटे किती मोठमोठ्याने बोलत आहात. आणि प्रिया, काय गोंधळ चालला आहे हा? प्रिया म्हणाली, मी गोंधळ करत नाही. ही तुझी आई आहे ना, तिने गोंधळ घातला आहे. माझा तुपाचा डबा रिकामा केला आहे या बाईने. एकतर तुपाचा डबा संपवला आणि वरून आता बाहेर फिरायला चालली आहे. सुहास म्हणाला, काय आई, तू कुठे चालली आहेस? आणि जाण्याआधी तू मला विचारले देखील नाहीस. माझी परवानगीही घेतली नाहीस. अगं, उद्या सकाळी 10 वाजता आमची ही फ्लाईट आहे. प्रियाच्या मावस बहिणीचे लग्न आहे, त्यामुळे आम्ही दोघेही जाणार आहोत. आणि तूही गेलीस तर मग घर कोण सांभाळणार? सरिताताई म्हणाल्या, पण माझेही तिकीट बुक झाले आहे, त्यामुळे मी जाणार हे मात्र नक्की आहे. सुहास म्हणाला, तुझे तिकीट बुक केले? कधी केले? आणि आम्हाला विचारले सुद्धा नाही. अगं आई, मी तुझा एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे त्याला थोडेसे विचारावे असे काही वाटत नाही का तुला? त्याचे बोलणे ऐकून सरिताताई रागात म्हणाल्या, सुहास, मला तुझ्या परवानगीची गरज नाही. तू कुठे बाहेर फिरायला जातोस किंवा तुझी बायको फिरायला जाते तेव्हा एक आठवड्यासाठी तुम्ही घर माझ्या अंगावर सोडून जाता. तेव्हा तुम्ही मला विचारता का? आणि जाता ते जाता वरून घराला बाहेरून कुलूप लावून जाता. तुझी बायको माझ्यावर खोटे आरोप करते की आई भजनी मंडळाच्या बायकांकडे सुनेची चुगली करते, म्हणून तिने माझ्या मोबाईलमधील भजनी मंडळाच्या सर्व महिलांचे फोन कॉल्स ब्लॉक केले आहेत. अरे 2 मिनिटे सुद्धा तुमच्यापैकी कोणी येऊन माझी चौकशी करत नाही की म्हातारी जिवंत आहे की मेली आहे. आणि काय गं सुनबाई, तू मला सकाळी जाताना 3 टाईम जेवणासाठी 3 पातळ चपात्या आणि नुसती शिजवलेली डाळ वाढून गेली होतीस.
आज मी 2 दिवसांसाठी बाहेर चालले तर तुम्ही लोकांनी तोंड वाकडे केले. यापुढे मी ह्या घराची चौकीदारी करणार नाही. वृद्ध आईवडिलांनी फक्त तुमचे घरच सांभाळायचे का? त्यांच्या काही इच्छा नसतात का? म्हातारपण आले म्हणून माणसाच्या आवडीनिवडी, त्यांच्या सवयी संपून जातात का? सुहास म्हणाला, आई, तुझ्या तिकिटाची सोय झाली असेल, पण मी तुला जाताना पैसे देऊ शकणार नाही. सरिताताई हसल्या आणि म्हणाल्या, सुहास, तू मला पैसे द्यावे असे मी तुला कधीच म्हणाले नाही आणि मी तशी कधी अपेक्षाही ठेवली नाही, कारण मला माझ्या नवऱ्याची पेन्शन मिळते आणि तीच मला पुरेशी आहे. त्या पुढे म्हणाल्या, सुहास, तू स्वतःसाठी कितीतरी पैसे खर्च करतोस तेव्हा तुझ्याकडे पैसे असतात. आता आई बाहेर चालली आहे तेव्हा तुला पैसे द्यावे लागतील म्हणून तू पैसे देऊ शकणार नाही असे बोलत आहेस का? नको आहेत मला तुझे पैसे. जरा स्वतःला विचार की आजपर्यंत तुम्ही मला इथल्या जवळच्या मंदिरात तरी कधी घेऊन गेलात का? तुम्ही आजपर्यंत फक्त मला घराच्या 4 भिंतींमध्ये गाडले आहे. सुहास रागाने म्हणाला, आई, एवढ्या थंडीमध्ये गेलीस आणि आजारी पडलीस तर औषधांचा खर्च होणार तो वेगळा. सरिताताई म्हणाल्या, तुला आणि तुझ्या बायकोला माझी काळजी करण्याची गरज नाही. मी जरी आजारी पडले तरी तुमच्याकडून पैसे घेणार नाही. क्षणभर विचार करून सरिताताई पुढे म्हणाल्या, ठीक आहे, मी विचार केला आहे की मला आता कोणते पाऊल उचलायचे आहे. सुहास, हे घर माझ्या आईवडिलांचे आहे, म्हणजे तुझ्या आजी आजोबांचे आहे. हे घर तुझ्या बापाचे सुद्धा नव्हते, कारण मी माझ्या आईची एकुलती एक मुलगी होते. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी त्यांची जमीन, सर्व संपत्ती माझ्या नावे केली होती. त्यामुळे तुझ्या वडिलांना वेगळे घर घेण्याची गरज पडली नाही. पण आता माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे घर रिकामे करावे. त्यानंतर मी हे घर भाड्याने देईन आणि जे काही भाडे येईल आणि माझ्या नवऱ्याची काही पेन्शन असेल त्यातून मी माझे आयुष्य आनंदाने जगेन. सरिताताई आपल्या सुनेकडे पाहत म्हणाल्या, तसेही ना मला किटी पार्टीची आवड आहे आणि ना मी कधी उगाचच फालतू शॉपिंग करायला जाते आणि नाही मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जाऊन जेवण करते. मी कधीतरी फक्त माझ्या 2-4 मैत्रिणींशी फोनवर बोलते, ते सुद्धा तुमच्या डोळ्यांमध्ये चलते आहे ना? तुम्ही मला स्वतःहून कधी बोलायला येता ना मी कोणाला बोललेले तुम्हाला आवडते. जर मला आता एकटीनेच आयुष्य जगायचे आहे तर मग तुम्ही दोघे माझे घर सोडून जाऊ शकता. आणि सुनबाई, यापुढे माझ्या घरामध्ये माझ्या परवानगीशिवाय कोणत्याही खोलीला कुलूप लावले तर तुला अशी अद्दल घडवेन की आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील. मी तुझी सासू आहे हे लक्षात असू देत. आज सरिताताईंना असे फटाफट उत्तर देताना पाहून प्रियाची हेकडी निघाली. ती तर भयंकर घाबरली होती. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. त्यामुळे सासूला कोणता बहाणा बनवून थांबवावे हे तिला समजत नव्हते. त्यामुळे ते दोघेही सरिताताईंचे पाय धरतात. प्रिया म्हणाली, आई, आम्हाला माफ करा. तुम्हाला जिथे कुठे जायचे आहे जा, आम्ही मध्ये येणार नाही. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. कोणाला बोलायचे आहे त्यांच्याशी बोला. आम्ही कधीच तुमचा फोन चेक करणार नाही. कोणाचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार नाही. मुलगा म्हणाला, आई, हे तुझे घर आहे आणि तू तुझ्या मर्जीने राहा. तुझ्या मनाप्रमाणे आयुष्याचा आनंद घे. सुहास त्याच्या खोलीत गेला आणि बाहेर येऊन त्याने त्याच्या पाकिटातून आईला खर्चासाठी पैसे दिले. तो म्हणाला, आई, ह्या आधी मी आणि प्रिया तुझ्याशी खूप चुकीचे वागलो, पण आता यापुढे आमच्याकडून अशी कोणतीच चूक होणार नाही ज्यामुळे तुझे मन दुखावले जाईल. तेवढ्यात डोअरबेल वाजली. सुहासने दरवाजा उघडला तर समोर पूजाची आई होती. ती सरिताताईंना पाहून म्हणाली, अहो ताई, निघणार आहात की नाही? नाहीतर आपल्याला उशीर होईल, आपली बस सुटेल. सरिताताई म्हणाल्या, आता यापुढे कधीच उशीर होणार नाही. आज मी माझ्या घरी अयोध्या केली आणि चांगला धडा शिकवला. मैत्रीण म्हणाल्या, हे तुम्ही बरोबर केले. हेच तर आम्ही तुम्हाला केव्हापासून बोलत आलो होतो की आपली चावी नेहमी आपल्या हातामध्ये ठेवावी. मुलाच्या किंवा सुनेच्या हातची कठपुतली होऊ नये. आतल्या खोलीतून प्रिया म्हणाली, आंटी, आत या. तेव्हा सरिताताई तिन्ही मैत्रिणींना घेऊन हॉलमधील सोफ्यावर बसतात. प्रिया सर्वांसाठी चहा बनवते आणि मग काही वेळाने चौघी मैत्रिणी बसने आनंदाने अयोध्याला रवाना होतात. मित्रांनो, आईवडील म्हातारे होतात याचा अर्थ असा नाही की ते वृद्ध झाले म्हणून त्यांनी घराच्या 4 भिंतींमध्येच राहावे, कारण वय वाढले तरी मन तरुणच असते. म्हातारपण आल्यामुळे माणसाच्या आवडीनिवडी संपत नाहीत. त्यामुळे आपल्या वृद्ध आईवडिलांना त्यांचे आयुष्य त्यांच्या स्वतःच्या मर्जीने जगू द्या. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.